अभिलाष टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यातील पाणी समस्या कधी सुटेल, धुळेकरांचा सवाल। विजेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा, जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या सूचना। अधीक्षक अभियंत्यावर झालेल्या मानहानीचा निषेध नोंदवण्यासाठी धुळ्यात वीज कर्मचाऱ्यांकडून निदर्शने। धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला देहत्याग करण्याचा इशारा। मोकाट कुत्र्यांच्या जीवघेणा हल्ल्यामुळे धुळेकर भयभीत, मनपा याकडे लक्ष कधी देणार। आता धुळे शहरासह परिसरातही चोरट्यांचा हैदोस। धुळ्यातील रस्त्यांवरील गतिरोधक रोजच देताय अपघातांना निमंत्रण। स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय चुडामण पाटील यांचे कार्य प्रेरणादायी, मान्यवरांचे प्रतिपादन। रोजच्या दमदार पावसामुळे विरारकरांमध्ये समाधानाचं चित्र। आषाढी वारीसाठी आता एसटी बस थेट गावात। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सुरत बायपास हायवे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 10 दिशा भटकंती करावी लागत आहे। सद्यस्थितीत या परिसरात अमृत जल योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम या परिसरात सुरू आहे। त्यामुळे अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी या परिसरात जोडण्यात यावी, अशी मागणी संविधान संरक्षण समितीचे प्रमुख हरिश्चंद्र लोंढे यांनी मनपा आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सुरत बायपास हायवे परिसरातील नवनाथ नगरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गेल्या 6 महिन्यांपासून या परिसरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। परिसरातील बोरवेल, विहिरीचे पाणी संपुष्टात आले आहे। पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना टँकर मागवावे लागत आहे। सद्यस्थितीत अमृत जल योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम या परिसरात सुरू आहे। त्यामुळे नवनाथ हॉटेल रस्ता, आसारामजी गुरुकुल, वेद पाठशाळा, टेंभे स्वामी महाराज मंदिर, आसाराम नगर, नवनाथ नगर, लगडे नगर या परिसरातील नागरिकांना अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची जोडणी करून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी हरिश्चंद्र लोंढे, विजय बागुल, कोमल सिंग परदेशी, रघुनाथ पवार, अनिल सोनवणे, सुनील सोनवणे, ईश्वर सरदार, राजेंद्र सोनवणे, हिरालाल माळी, मोहन शिंपी, राजेंद्र सूर्यवंशी, विलास जोशी, पुंडलिक चांदणे, प्रकाश देवरे, अर्चना जाधव, रघुनाथ पाटील, मंगा शेमले आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत आदी उपस्थित होते। पाण्याचं दुर्भिक्ष फारच बिकट परिस्थिती आहे। हायवेच्या पलीकडील परिसर, सुरत बायपास टोलनाका, आसारामनगर, सिंचन कॉलनी, लगडे नगर, नवनाथ नगर, बुद्धभूषण भीमसृष्टी अशा अनेक सोसायटी आहेत। एकलव्य सोसायटी जवळपास 150च्या जवळपास वस्ती आहेत आणि 1200च्या जवळपास घरे आहेत। या परिसराला एक थेंबही पाण्याची व्यवस्था नाही। आतापर्यंत नागरिक हे कूपनलिकेद्वारे आपला चरितार्थ चालवत होते। नकाना तलाव हा पूर्ण आटल्यामुळे संपूर्ण बोरवेल या आटलेले आहेत। लोकांना पर्यायी व्यवस्था काहीच नाही। त्या संदर्भात मी स्वतः संविधान संरक्षण समिती या हेडवर एप्रिल महिन्यापासून पाण्यासाठी पाठपुरावा करतोय। त्या संदर्भात माननीय नवनीत सोनवणे साहेब यांना आयुक्त मॅडम यांनी आदेशित केल्याने कामाचं सुरुवात झालेली। अमृत योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयाची त्यात विविध कॉलन्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। परंतु तिथून नवनाथ हॉटेलपासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर आसाराम नगर, सिंचन कॉलनी हा 100 घरांचा परिसर असून इथं पाईपलाईन टाकाव्यात, हा वगळला जाऊ नये। इथं 8 इंची मेन पाईपलाईन देऊन उपलाईनी टाकाव्यात। या संदर्भात समोरचे जवळपासचे परिसरचे आम्ही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत। उभे राहा।
मान्सून कालावधीत विशेषतः जून व ऑगस्ट या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने तयार केलेले दामिनी ॲप वापरण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने दिल्या आहेत. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी आणि नागरिकांनी या ॲपचा वापर करावा. दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. या ॲपमध्ये GPS लोकेशन काम करत असून वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शवण्यात येते. या ॲपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याच्या सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्राप्त सूचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नितीन गावंडे यांनी दिल्या आहेत. कोणतेही निवेदन अथवा पूर्वसूचना न देता अचानकपणे महावितरणवर मोर्चा आणून अधीक्षक अभियंत्याच्या दालनात प्रवेश केला. त्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यावेळी आमदार शाह हे देखील उपस्थित होते, तरी त्यांनी समर्थन केले. या मानहानीचा निषेध नोंदवण्यासाठी आमदार शाहसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत वीज क्षेत्र संयुक्त कृती समितीने धुळ्यात जोरदार निदर्शने केली. दिनांक 10 जून रोजी दुपारी 12 वाजता आमदार डॉक्टर फारुख शाह हे महावितरणच्या धुळे मंडळ कार्यालयात 150 लोकांसोबत आले. अधीक्षक अभियंत्यांना अपमानास्पद बोलून आमदार शाह सोबत असलेल्या महिलांनी अधीक्षक अभियंत्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न केला. मोर्चातील लोकांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे आमदार शाह व त्यांच्या सोबतच्या लोकांची चौकशी करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी, अशी मागणी कृती समितीने केली. महावितरण नेहमीच नैसर्गिक आपत्ती, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता युद्धपातळीवर काम करून अखंडित वीज सेवा पुरवित असते. सध्या पावसाचे दिवस असल्याने वीज सेवा पुरवताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात. दिनांक 10 जून रोजी आमदार डॉक्टर फारुख शाह हे वीज ग्राहकांच्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने निरसन करण्यासाठी महावितरण कार्यालयात आले होते. त्यावेळी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने त्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडून त्या सोडवून न घेता त्यांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेतला, घोषणाबाजी केली. अधीक्षक अभियंता वैरागडे यांची मानहानी केली. त्यामुळे आमदारांच्या या कृतीचा वीज क्षेत्र संयुक्त कृती समितीने निषेध केला असून कायदा व सुव्यवस्था हातात घेणाऱ्या व असभ्य वर्तणूक करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं शहराची शांतता भंग करू पाहणाऱ्या काही समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यावेळी आमदारांचा निषेध करण्यात आला. आम्ही सर्व कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. दिनांक 10/6/2024 रोजी मंगळवारी सोमवारी दुपारी 12 वाजता धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे 150 ते 200 गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन कुठलीही परवानगी न घेता, कुठलेही निवेदन न देता मंडळ कार्यालयावर जीवघेणा हल्ला करायचा प्रयत्न केला. जबरदस्तीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात घुसून अधीक्षक अभियंता यांना गुंड लोकांकडून शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे आणि एकेरी शब्दात उल्लेख करून पूर्ण वीज कर्मचाऱ्यांच्या भावना दुखवण्यात आलेल्या आहेत. आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे. नॅशनल हायवे क्रमांक 3 ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात कृषी महाविद्यालयाचे अधीक्षक, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग खोडा घालत असून 31 जुलैपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही तर रस्त्याच्या कामाचे 42 कोटी रुपये शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे, असे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कृषी महाविद्यालयाचे अधीक्षक अभियंता त्यांच्या कार्यालयात फर्निचर, रंगरंगोटी आणि अंतर्गत रस्त्यांची कामे करून द्या, अशी मागणी करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला. कृषी मंत्र्यांना देखील अधीक्षक जुमानत नसल्याचा दावा करत रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या
तिघा संस्थांविरोधात दिनांक 14 पासून देहत्याग आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलाय. कल्याण भवनातील लोकसंग्रामच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल गोटे बोलत होते. ते म्हणाले की रस्त्याच्या कामासाठी 42 कोटी रुपयांचा निधी आणला असून गेल्या 1.5 वर्षापासून हा निधी तसाच पडून आहे. प्रस्तावित रस्त्यांपैकी 900 मीटर रस्ता हा कृषी महाविद्यालयाच्या जागेतून, 300 मीटर रस्ता हा मनपा क्षेत्रातून, तर उर्वरित रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना भडकवण्यात आले, त्यांचा राग शांत झाला, परंतु महानगरपालिका आयुक्त आणि कृषी विभागाकडून आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले गेले आहे. कृषी महाविद्यालयाचा डीन अधीक्षक हे त्यांच्या कार्यालयाचे फर्निचर रंगरंगोटी करून देण्याची मागणी करतात. कृषी महाविद्यालयाने नुकसान भरपाईची मागणी केली. सरकारी किंमत 1,90,00,000 रुपये असताना ते नुकसान भरपाईपोटी 7 कोटींची मागणी करत आहे. यातून त्यांचा आडमुठेपणा दिसून येत आहे. कृषी मंत्र्यांचा आदेश न मानणाऱ्या कुलसचिवांची बदली करा अथवा त्यांना निलंबित करा, अशी मागणी अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यासाठी दिनांक 14 पासून बांधकाम विभागासमोर देहत्याग आंदोलनाला आपण बसणार असून आंदोलनादरम्यान फक्त पाणीच घेणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे हे म्हणाले. जर रस्त्याचे काम सुरू झाले नाही आणि निधी परत गेला तर न्यायालयात जाऊन संबंधित संस्थांच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून ते पैसे वसूल करेल, असा इशाराही आमदार गोटे यांनी दिला. दरम्यान गोटेंनी आणखी एका विषयावर पत्रकार परिषद घेतली. गुंड आणि झुंडशाहीने राष्ट्रवादीला संपवले, तीच पिलावळ भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत आमदार अनिल गोटे यांनी भाजप पक्षावर टीका केली. मुस्लिम आणि दलितांमुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, हे भाजपचे म्हणणे साफ खोटे आहे. ज्या बागलांमध्ये 70,000 मताधिक्य होते ते 22,000वर आले. ग्रामीणसह इतर मतदारसंघातही भाजपाचे मताधिक्य कमी झाले. माननीय नितीन गडकरी साहेबांनी धुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी 43 कोटी 19 लाख रुपये दिले. त्यात 2 रस्ते महत्त्वाचे. एक मार्शल कम्युनिटी समोरून तो प्रभात नगरपर्यंत, आणि दुसरा रस्ता आहे तो शेतकरी पुतळ्यापासून राष्ट्रीय महामार्ग 3 पर्यंत. दुसऱ्या रस्त्यामध्ये कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिका खर्चाचे खड्डे आहेत. हे दोन्ही रस्ते जे आहेत 1966 डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहेत. खरं म्हणजे 58 वर्षापूर्वीच या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं, पण ज्याने कोणी केलं नाही म्हणून मी हे काम हाती घेतले. आणि त्यामध्ये मदत करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि राहुल कृषी विद्यापीठाचे लोक हे सातत्याने अडचण निर्माण करतात. मी 1 मेलाच राहुलीला कृषी विद्यापीठासमोर बसला होतो उपोषणाला, पण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मला सांगितलं आम्ही 10 तारखेच्या आत हा रस्ता प्रश्न सोडून आणि 4 तारखेला मतदान सुटल्याबरोबर तुम्हाला काम करायला परवानगी दिली. तिथं दिलीच नाही. उलट प्रिन्सिपॉलच्या खोलीचं फर्निचर करून द्या, रंग लावून द्या, अंतर्गत रस्ते आम्हाला लांबी करून द्या. ते भिंत जे आहे रस्त्याची ती आम्हाला विचारणे बांधून द्या. त्यांच्या बापाची सेव आहे का काय? केंद्र होऊन गेलं, सगळं झालं काय?
आणि याला माझा स्पष्ट आरोप आहे की धुळे शहरामध्ये जे विकासाचे विरोधक आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून मी 14 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे जयत्याग आंदोलन. आणि मी कोणाच्या बापाचं ऐकणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही. काय आणि मी किती असंख्य आजारांनी जरी ग्रास असलो काय तरीसुद्धा जर माझ्या प्राणाच्या आहुतीने धुळे शहराच्या विकासाचा रखडलेला गाडा सुरू होत असेल त्याला माझी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल अशा प्रकारच्या वल्गणा धुळे महानगरपालिकेत झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या सभेमध्ये करण्यात आल्या आहेत. मात्र यावर काहीच उपाययोजना झाली नाही. उलट पक्षी धुळेकरांना आपला जीव मुठीत धरून बाहेर फिरावं लागत आहे. त्यात या भटक्या कुत्र्यांनी अनेकांचा जीव देखील घेतलाय. पत्र्याच्या शेडच्या घरात झोपलेल्या धुळ्यातील 1 वर्षीय बालिकेचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत सदर बालिकेचा मृत्यू देखील झाला. या घटनेमुळे धुळेकरांनी संताप व्यक्त केलाय. खुशी तेजस रहासे राहणार रामपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हल्ली मुक्काम बोरसेनगर मिलराज पेट्रोल पंपाजवळ देवपूर धुळे असे तिचे नाव आहे. पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास बालिकेची आई आजी शौचालयासाठी गेली होती. त्या दरम्यान 5 ते 6 कुत्र्यांनी शेडमध्ये झोपलेल्या 1 वर्षीय खुशीवर हल्ला चढवीत तिचे लचके सोडले व यात तिचा मृत्यू झाला. ही घटना महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याचा आरोप इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे करण्यात आला आहे. नमस्कार, मी प्रभाजी रामधान परदेशी वलवाडी. आज आम्ही गोंदूर रोड येथील बोरसेनगरमधील जी 1 वर्षीय बालिका तेजस राहते यांची कन्या खुशी हिचा दुर्दैवी कुत्र्यांच्या टक्केवारी संदर्भात तिचा जीव गेलेला आहे. म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे निर्देशीकरण नाही केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव गेलेला आहे. तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले, ते लोक गाव सोडून चालले गेलेले. दुसरं असं फरवरीमध्ये 18-20 फरवरीमध्ये यांना आम्ही महत्त्वाचं पत्र दिलं होतं. त्यांना विनवण्या केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो, कुत्र्यांचा अवदास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या दुकानांचं जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते कुत्र्यांच्या तोंडांना लागलेलं आहे. आणि ते दुकान याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटन चिकन पुरवतो, म्हणून ते महापालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही. आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे कुत्र्यांना पिसाळलेले आणि पिसाळल्यामुळे ते लोकांचेही लचके तोडायला आता कमी करत नाहीये. दुसरं असं अनेक वेळेस निर्देशीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही. आणि ज्या मानवी संस्था आहे, ज्या पशुप्रेमी संस्था आहे त्या दरवेळेस येऊन काहीतरी घोळ घालतात. तर त्यांना आमचं सांगणं आहे की एखादं शटर होम महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्नधान्य गोळा करा. आणि कुत्रेप्रेमी जेवढे असेल त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून वगैरे गोळा करून 8-10 शटर होम उघडावे आणि रोडावर जेवढे कुत्रे आहे त्यांना तिथे टाकावं आणि अन्नधान्य पण तिथे टाकेल. म्हणजे मोकाट कुत्रे फिरणार नाही, त्यांची संख्या वाढणार नाही. दुसरा वेगवेगळे कुत्रे करून द्यायचे. कुत्र्यांचे जे प्रकार असतात मेल वेगळे आणि फिमेल वेगळे, म्हणजे निर्विजीकरणाची पण गरज पडणार नाही. दुसरं असं महापालिका इतकी निर्लज्ज निगरगठ्ठ आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय ती काही एक काम करत नाही. तर महापालिकेला आमचं जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व जमलेलो वलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाहीर आव्हान आहे की प्रत्येक कुत्र्याच्या मागे 1000 रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे. आम्ही भीक मागू, लोकांकडून जमा करू, पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही पदर पसरून भीक मागू गल्लीमध्ये आणि 1 कुत्र्याच्या मागे 1000 रुपये पालिकेच्या ताब्यात देऊ. त्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा कोणत्याही सबबीवर परवा मी एकटी येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची राहणार आहे. जय हिंद, जय भारत.
धुळे शहरासह परिसरात चोरट्यांनी चांगलाच हैदोस माजवला असून या चोरट्यांच्या मुसक्या आवडण्यात पोलीस यंत्रणा सापशेल अपयशी ठरत आहे। याचा फायदा चोरटे घेत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे। धुळे शहरासह परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोऱ्या रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहे। दररोज शहरात कुठे ना कुठे चोरी झाल्याचं समोर येत आहे। विशेष करून कॉलनी परिसर दुकानांकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे। याची दखल घेत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे। धुळे शहर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून दररोज चोऱ्यांचं सत्र सुरू असून एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही। शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे। या टोळीच्या माध्यमातून शहरातील विविध कॉलन्यांमध्ये चोरटे हात सफाई करीत आहे। पोलीस प्रशासनाने या टोळींचा पर्दाफाश करून त्यांना अटक करावी अशी मागणी धुळेकर करत आहे। तसेच परिसरातही मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असल्याचं समोर येत आहे। परवा देखील धुळे तालुक्यातील उडाणे रस्त्यावरील एका शेडमधील 22 ते 25 बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली। मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचं सांगितलं जात आहे। अपघातांना निमंत्रण देणाऱ्या धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील गतिरोधक व स्पीड ब्रेकर यांना पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी मी धुळेकर संघटनेने मनपा प्रशासनाची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं। धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच कॉलनी परिसरात ठिकठिकाणी गतिरोधक स्पीड ब्रेकर बनवण्यात आलेले आहेत। त्यापैकी बऱ्याच गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत। ज्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात आलेले होते ते देखील पुसट झालेले आहे। आता पावसाळा सुरू झालाय। पावसाळ्यात मुख्यतः रात्रीच्या वेळी पांढरे पट्टे नसल्यास गतिरोधक स्पीड ब्रेकर दिसत नाही। त्यामुळे बऱ्याच वाहनधारकांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते। दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना घडत असतात। तरी पावसाळ्यात गतिरोधकांवर पांढरे पट्टे लवकरात लवकर मारण्यात यावे अशी मागणी मी धुळेकर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, सुदर्शन पाटील, फरदीन शेख, विशाल गायकवाड, बळीराम मांडोळे, दीपक बागोल आदींनी केली। धुळे शहरात ठिकठिकाणी गतिरोधक बनवण्यात आलेले आहेत व लवकरच पावसाळा सुरू होणार आहे। पावसाळ्यामध्ये हे गतिरोधक दिसत नाही व जे नवीन गतिरोधक आहेत त्यांच्यावर तर पांढरे पट्टे नाहीतच, पण जे जुने जरी गतिरोधक होते त्याच्यावरचेही पांढरे पट्टे पुसट झालेले आहेत। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आज उपायुक्त मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावे, ज्यामुळे येणाऱ्या का भविष्यात पावसाळ्यामध्ये छोटे मोठे होणारे अपघात टाळता येतील। व तसे आश्वासनही आम्हाला उपायुक्त मॅडम यांनी दिले आहे की पावसाळ्या अगोदर पूर्ण शहरामध्ये व कॉलनी परिसरामध्ये सुद्धा गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात येतील। धुळेतील स्वातंत्र्य सेनानी तथा माजी खासदार स्वर्गीय चुडामण पाटील यांच्या 34व्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरातील शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानातील त्यांच्या समाधीस्थळी सामाजिक, राजकीय आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्यासही उजाळा दिला। स्वातंत्र्य सेनानी तथा माजी खासदार स्वर्गीय चुडामण पाटील यांच्या 34व्या स्मृती दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आलं। स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार स्वर्गीय चुडामण आनंदा पाटील यांच्या 34व्या पुण्यतिथी निमित्ताने देवपुरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कॉलेज मैदान येथील त्यांच्या समाधीस्थळी आमदार कुणाल पाटील, अश्विनी कुणाल पाटील, निहाल भाईदास पाटील, संगीता निहाल पाटील, डॉक्टर ममता पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी भास्कर पाटील, शशिकाका रवंदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील, प्रमोद जैन, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, विक्की सुभाष देवरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गुलाबराव कोतेकर, प्राचार्य मनोहर पाटील, प्राचार्य M.V. पाटील, बबलू सैंदाणे, ऋषिकेश ठाकरे, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, बापू खैरनार, ज्ञानेश्वर मराठे, M.S. पाटील, संदीप पाटील, सतीश रवंदळे, साहेबराव पाटील, प्रमोद सिसोदे, फागण्याचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य शिवाजी आहिरे, मुकुंद कोळवले, भटू नामागवळी, डॉक्टर महेंद्र गवळी, जीभाऊ बोरसे यांच्यासह नातेवाईक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शिक्षक, शिक्षिका आणि मित्रपरिवार उपस्थित होते। धुळे शहरासह परिसरात मान्सून सक्रिय झाला असून गेल्या 2 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली।
1 तासापेक्षा अधिक पावसाचा जोर कायम होता. पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. यावर्षी पुरेशा प्रमाणात पर्जन्यमान होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचा अंदाज खरा ठरत असून काल वाळ शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला रिमझिम पडणाऱ्या पावसाने काही वेळातच मुसळधार रूप घेतले. पहिला पाऊस असल्याने बाल गोपाळांसह अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी असल्याने शेती आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. विरार शहरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे विरारकरांनी मनमुराद आनंद लुटला. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. एकीकडे पावसाची दमदार सुरुवात झाल्याने बळीराजा सुकवला असून पेरणीच्या कामाची तयारी करत आहे. पेरणीनंतर वारकरी शेतकरी विठुरायाच्या जपनामात मग्न होणार आहे. दुसरीकडे पंढरीच्या वारीची तयारीही प्रशासनाने सुरू केली. आषाढी यात्रेनिमित्त विठुनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने यात्रा काळात 5000 विशेष बस गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने पंढरीला जात असतात. भाविक भक्तांची मागणी लक्षात घेऊन त्यांना पंढरीला जाण्यासाठी थेट गावातून सोय उपलब्ध करून देण्याची भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यासाठी राज्यातील कोणत्याही गावातून किमान 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी तशी एकत्रित मागणी केल्यास थेट गावातून पंढरीला जाण्यासाठी बसची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यात भाविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याचा विचार करून एसटीची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतलाय. सालाबादाप्रमाणे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात. अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने मार्गस्थ होतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50% तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू असणार आहेत. दरम्यान मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त गाव आणि पंढरपूर अशी सवलती लागू राहणार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यातील पाणी समस्या कधी सुटेल, धुळेकरांचा सवाल. विजेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा, जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या सूचना. अधीक्षक अभियंत्यावर झालेल्या मानहानीचा निषेध नोंदवण्यासाठी धुळ्यात वीज कर्मचाऱ्यांकडून निदर्शने. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला देहत्याग करण्याचा इशारा. मोकाट कुत्र्यांच्या जीवघेणा हल्ल्यामुळे धुळेकर भयभीत, मनपा याकडे लक्ष कधी देणार. आता धुळे शहरासह परिसरातही चोरट्यांचा हैदोस. धुळ्यातील रस्त्यांवरील गतिरोधक रोजच देताय अपघातांना निमंत्रण. स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय चुडामण पाटील यांचे कार्य प्रेरणादायी, मान्यवरांचे प्रतिपादन. रोजच्या दमदार पावसामुळे विरारकरांमध्ये समाधानाचं चित्र. आषाढी वारीसाठी आता एसटी बस थेट गावात. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.